हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण कांदा पोहे बनवणार आहे, तेही एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण टिप आणि ट्रिक सहित तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। आणि ह्यासोबत तुम्हाला आणखीन जर चव वाढवायची असेल तर तुम्ही ह्यात साखर किंवा लिंबू याचा देखील वापर करू शकता। खूप छान आणि टेस्टी ही रेसिपी बनते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण पोहे भिजत घालून घेऊया। हे पहा, मी पोहे भिजत घातलं होतं। 1-2 मिनिटांसाठी पोहे हे व्यवस्थित असं भिजवून घेतलं आहे। हे पहा, अशा प्रकारे मग आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत। जास्त पाणी घालायचं नाही, म्हणजे व्यवस्थित असं आपलं पोहे बनतात आणि जास्त गिद्दूक देखील होत नाहीत। आता कढई ठेवूया। मोठा चमचा तेल मी कढईत गरम करायला ठेवले आहे आणि पावशेर पोहे मी भिजत घातले आहे। त्यानुसार मी एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। 5 ते 6 मिरच्या बारीक कट केल्या, थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि त्यात घालण्यासाठी थोडे शेंगदाणे देखील घेतले आहे। आता तेल आपलं गरम झाले की त्यात आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची आहे। जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात आपल्याला कढीपत्ता, कांदा वगैरे घालून छानपैकी परतून घ्यायचा आहे। आता हे हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं। जर तुम्हाला वेळ असली तर असंच भाजून घ्या, नाही तर पटकन जर भाजायचं असेल तर त्यात थोडंसं तुम्ही मीठ देखील घातलं तरी चालतं। ते 2 मिनिटात आपला कांदा परतून तयार होतो। पोहे बनवण्यासाठी टिप नंबर 1 म्हणजे पोहे आपल्याला जास्त वेळ असं पाण्यात घालून मुरत ठेवायचं नाही, लगेच पाणी घालून काढून घ्यायचं, ज्यामुळे आपलं पोहे व्यवस्थित असं फुलतील आणि गिद्दूक होणार नाहीत। आणि कांदा भाजताना टिप नंबर 2 म्हणजे ह्यात थोडं मीठ घालायचं, जेणेकरून कांदा आपला पटकन भाजला जाईल। आणि टिप नंबर 3 म्हणजे पोहे बनवताना त्यात आपल्याला हळद घालून घ्यायचं आहे तेलात। वरून हळद घालायची नाही, वरून हळद घातलेली चव वेगळी लागते आणि तेलात घालून हळद त्याची चव खूप छान लागते। आता कांदा आपला व्यवस्थित भाजला आहे। या स्टेपला आपल्याला एक छोटा चमचा भरून हळद घालायची आणि चवीनुसार मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता। मी एक छोटा चमचा भरून मीठ घालत आहे। ते आता आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित परतून झाले की ह्यात आपल्याला हे शेंगदाणे भाजलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। हे परतून झाले की आता ह्यात आपल्याला हे पोहे घालून घ्यायचे। स्टेपला आपल्याला वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला आपलं मीठ आहे ते व्यवस्थित त्यात विरघळलं पाहिजे आणि व्यवस्थित असं ह्याला हलवून घ्यायचं। अशा प्रकारे आपले हे कांदे पोहे बनवून तयार होतात। आणि ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण माहितीसह मी हा व्हिडिओ टाकला आहे। व्यवस्थित असं परतून झालं आहे, त्यात मीठ वगैरे सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे। पोहे करताना कधीही गडबड करायची नाही, व्यवस्थित त्याला छान प्रकारे परतून व्यवस्थित पलटून ते, जेणेकरून त्यातील साहित्य व्यवस्थित त्याला मिक्स लागलं पाहिजे। आणि अशा प्रकारे आपले हे कांदा पोहे बनून तयार होतात।